एवढी वैचारिक देवाणघेवाण व्हायची। ही वैचारिक देवाणघेवाण होत असताना अनेक दिग्गजांनी आपल्या नेतृत्वाचं, वक्तृत्वाचं, कर्तृत्वाचं या ठिकाणी आपली छाप पण दाखवून दिली। संघर्ष व्हायचा तो सदनापुरता मर्यादित असायचा। या संघर्षामध्ये ज्यावेळेला चर्चा व्हायची ती तेवढ्यापुरती मर्यादित असायची। संघर्ष बाहेर गेल्यानंतर संपला हे चित्र महाराष्ट्राने अख्ख्या देशाला दाखवलं। ही विश्वासार्हता आहे। पण आम्ही बघतो विधिमंडळातला, विधान परिषदेमधलं कामकाज सुद्धा बघितल्यानंतर मंत्री असो, आमदार असो, कोणी असो, ज्या पद्धतीने एकमेकांच्या बद्दल बोललं जातं आणि एवढंच नव्हे तर आता वैयक्तिक द्वेष आणि वैयक्तिक दुश्मनी अशा प्रकारच्या पक्षाच्या चौकटीची वैचारिक भूमिका या आता वैयक्तिक लेवलवर जायला लागलेली आहे। आणि मला सभापती महोदय एवढ्यासाठी आपल्याला सांगायचं आहे की सदनाच्या बाहेर सुद्धा जे प्रकार होत आहेत ते सदनाच्या आतमध्ये यायला लागलेले आहे। मगाशी मला टीव्ही वाल्यांनी आम्हाला एक विचारलं यावर तुमचं मत काय? मी म्हणलं आता फक्त कार्यकर्ते विधिमंडळामध्ये सभागृहात यायचं बाकी आहे, तेवढे आले की विधिमंडळाचं कामकाज संपेल असं मला वाटतं। सभापती महोदय, या सदनामध्ये आम्ही सातत्याने सांगतोय, आपल्या पण निदर्शनात आणून दिलं होतं की फार मोठी गर्दी, 3 सरकार महायुतीचं आहे म्हणून आम्ही बोलत नाही, परंतु इतकी गर्दी असते। काल आमच्या विधिमंडळातल्या महिला सदस्य ज्या आहेत राष्ट्रवादीच्या, त्यांनी स्वतः सना मलिक त्यांनी स्वतः सांगितलं की एवढ्या गर्दीतून आम्हाला महिला सदस्यांना येण्याची वाट करणं फार अवघड होतं। आपण मध्यंतरी ज्या वेळेला सरन्यायाधीश आले त्यावेळेला बंधनं घातली, दुसऱ्या दिवशी परत सुरू झाली। आपण जर सूचना करून सुद्धा सभापतींनी या ठिकाणी, ते मागे झाली चर्चा, 5,000 10,000 रेट आहे। आणि सभापती महोदय, मी पाचेचा सभापती महोदय अजून सांगतो तुम्हाला, यामध्ये नाही जरा प्रवीणजी माझा, आम्ही गांभीर्याने बोलतो ना, तुम्ही बोला ना प्रवीणजी। तुम्ही पण विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं, विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही काम केलं, तुमचा आद आबद हा तुम्ही राखला ना। तर आज दुपारपर्यंत आम्ही नाव घेऊन सांगू कोणी कोणी पास विकतंय, कसे पास विकले जात आहेत, त्याची मोडस ऑपरेंडी काय आहे, कुठून पैसे भरले जातात, कोणाकडे जातात, पहिल्या गेटमध्ये किती द्यावे लागतात, दुसऱ्या गेटमध्ये किती द्यावे लागतात। आमची ही इच्छा नाही आहे, तुम्ही काय आम्हाला उचकवताय याच्यामध्ये? सभापती महोदय, सभागृहामध्ये 289 वरचा मुद्दा सन्मान्य शशिकांत शिंदे साहेब उपस्थित करतायत। तो विषय बाहेरने येणारे जे अभ्यागत आहेत तिथं वर आला। सन्मान्य सदस्य परब साहेबांनी सांगितलं की रेट काय चाललाय पासचा। ही पासची सगळी कार्यप्रणाली ही माननीय पीठासीन अधिकारी, अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदयांच्या अखत्यारीमध्ये आहे। राज्य सरकारचा, शासनाचा त्याच्याशी कुठे, एक मिनिट ऐका ना, माझं पूर्ण होऊ द्या, कुठेही संबंध नाही। याचा अर्थ इनडायरेक्टली, अप्रत्यक्षपणे ह्यांनी जो दर सांगितला, कुठल्या 1 नंबर गेटवरचा दर काय, 2 नंबर गेटवरचा दर काय, इनडायरेक्टली हे इंडिकेशन्स शेअरकडे आहेत। या सगळ्या एक मिनिट ऐका, आता तुमचंही ऐकलं आमचंही ऐका। या सगळ्या व्यवस्थेचे जे प्रमुख आहेत, माननीय विधानसभा अध्यक्ष आणि माननीय विधान परिषद सभापती यांच्या नियंत्रणानं पासचं वाटप होतं। याचा अर्थ जे परब साहेबांनी दर सांगितला तो इथं संबंधित आहे का या यंत्रणेशी? आणि म्हणून आमचं तर थेट सभापती महोदय आपल्याला विनंती आहे, एक मिनिट आमची आपल्याला सभापती महोदय विनंती आहे, नुसतं ॲफिडेव्हिट नाही, ऐका ना,
आता कसं तुम्ही 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 आरोप केला एक बाजूनं, मग आमची पण बाजू, आणि आम्हाला सभापतींनी संधी दिली ना. चर्चा सुरू आहे. सभापती महोदय तुम्ही नुसतं ऍफिडेव्हिट नाही, त्यांनी पुरावा द्यावा. आम्ही सांगतो आपल्याला, त्यांनी पुरावा द्यावा. आणि एक मिनिट, आणि आपण जर आदेश दिले तर कुठल्याही पोलीस यंत्रणेकडनं त्यांनी दिलेल्या पुराव्याची चौकशी केव्हाही करायची सरकारची तयारी आहे. केवळ असं भडक वक्तव्य करायचं आणि या यंत्रणेला आक्षेप घ्यायचा हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी द्यावं, त्यांनी पुरावे द्यावे, त्यांनी नावं द्यावी, त्यांच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल, त्यांच्याकडे छुप्या कॅमेऱ्यातनं केलेलं रेकॉर्डिंग असेल, सगळं त्यांनी द्या. आपण सांगाल त्या यंत्रणेकडनं सरकारची या प्रकरणाची चौकशी करायची तयारी आहे. आप कंटिन्यू करा. मी परत सांगतो, या सदनाच्या उच्च सभापतींनी सुद्धा खाली आदेश दिले होते. त्यांनी सांगावं, प्रशासनाला आदेश दिले होते की गेट पास बंद करून टाका. सभापतींनी आदेश दिल्यानंतर सुद्धा गेट पास कोणी चालू केले त्याची चौकशी करा. इतकी माणसं आम्हाला बोलून द्या ना. त्यांनी उत्तर देतील. आम्हाला बोल असं आहे प्रवीणजी, आम्ही भूमिका मांडतो ना. एवढी जर सभापतीने, मी प्रामाणिकपणाने सांगतो, सभापतींची भावना चांगली असेल, त्यांनी निर्देश दिलेले होते मागच्या वेळेला, तरी सुद्धा इतकी गर्दी आली कशी? मग कोण मंत्री असतो तो सांगतो येऊन द्या कार्यकर्त्यांना. एका मंत्र्यांनी मला सांगितलं, तुम्हाला सांगतो, एक जण पास घ्यायला गेला. मंत्र्यांनी सांगितलं, मी नाव घेत नाही, नेत्यांचं नाव घेत नाही, की पास देता येत नाही. 1 तासाने तोच कार्यकर्ता त्यांच्या समोर हजर राहिला आणि बोलला, मी आलो. बोला, अरे कसा आला तू? नाही बोला, आलो. कसा आलो ते विचार नका, पण मी आलो. त्या कार्यकर्त्याच्या समोर सभापती महोदय काय राहिला असेल की मला मंत्र्यांनी पास नाही दिला, मला सभापतींनी पास नाही दिला, पण मी आलो ना. ही त्रुटी आहे. आणि ही त्रुटी ह्या गर्दीचं खरं म्हटलं तर प्रक्षोभ आहे. आता तुम्ही काल तो म्हणता प्रकार झाला, शंभूराजे इथं वाद होत होता, तुमचा झाला, अनिल परबांचा झाला, तेवढा पुरता मिटला. दादा इथं बसलेले आहे. मी पक्षावर जात नाही, आमच्यातला सर, तुमच्यातला सर. ही संस्कृती आहे. ही संस्कृती तशी असेल तर विधिमंडळामधलं आपलं सर्वांचं जे प्रतिमा आहे ना, ती जनतेमध्ये पूर्ण मिसळून गेलेली आहे आणि संपलेली असेल. पक्षाच्या नेतृत्वाने तरी त्याला कुठेतरी आळा घालता पाहिजे. आता सभापती महोदय, जर आपण कुठे बाहेर जायचं म्हटलं तरी त्याला पोलिसांचा दाखला लागतो. या सभागृहामध्ये कोण येते माहित नाही. उद्या अतिरेकी आला तरी तुम्हाला खरं म्हटलं तर